वाजसनः शृंगी जयन्तः सर्वविजयी सुवर्णबिंदुः। 796 वाजसनः। वाजम अन्नम म्हणजे अन्न, अर्थीनम ज्यांना इच्छा असते, ज्यांना ते हवं असतं, सनोती ददाती इति त्यांना ते जो देतो तो वाजसनः अन्न देणारा किंवा शक्तिवर्धन अन्न देऊन करणारा। महत्त्वपूर्ण शक्ती जी सूर्याच्या माध्यमातून प्रकाश, उष्णता, पाऊस, वनस्पती असं चक्र ज्यामुळे चालतं आणि त्याच्यामुळे जे अन्न निर्माण होतं आणि चंद्रामार्फत सर्व वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म जो घालतो असा वाजसनः किंवा भावनांचं, विचारांचं पूर्ण विश्व शरीर, मन, बुद्धीच्या अनुभवासाठी जो अन्न तयार करतो, ज्याच्या मार्फत आपण ते जाणू शकतो असा जो तो वाजसनः। ओम वाजसनाय नमः। 797 शृंगी प्रलयांभसी म्हणजे प्रलयकाळी, शृंगवन म्हणजे शिंग असलेल्या, मत्स्य विशेष रूपहा विशेष मासाचा मत्स्यावतार ज्यांनी घेतला तो शृंगीही। श्रेष्ठ युग असलेला असंही म्हटलं जातं। शिंग असणारा मोस्टली हा मत्स्यावतार म्हणून दर्शवला जातो, पण वराह अवतारात सुद्धा पृथ्वीला याने चिखलातून बाहेर काढलं होतं आणि आपल्या शिंगावर धारण करून तिचं रक्षण केलं होतं असाही अर्थ काही ठिकाणी काढला जातो। 797 शृंगीही। ओम शृंगिणे नमः। 798 जयन्तः। अरिन अतिशयन जयती जय हेतुः शत्रूंवरच्या विजय मिळवणं, प्रसिद्धीचं स्थान, मान्यता ज्याची आहे असा जो शत्रूंना जिंकतो, त्यांच्यावर ताबा मिळतो असा जो तो जयन्तः। जय हेतुः म्हणजे जय मिळवण्यासाठी हाच कारण असतो असं जो तो जयन्तः। इंद्राच्या पुत्राचंही नाव जयंत होतं। सर्व शत्रूंना जिंकणारा, सर्व शक्ती ऊर्जांचा जो स्रोत, सर्व शक्तिमान परमेश्वराच्या कृपेनेच आपण आसुरांविरुद्ध किंवा परमेश्वराच्या प्रत्यक्ष सहाय्यामुळेच आपण काही वाईट गोष्टींवर विजय मिळवू शकतो। अंतहीन इच्छा, भोगाची क्रूर लालसा यावर त्याच्या कृपेनेच आपल्याला ताबा मिळवणं शक्य होतं असा जो तो जयंत। ओम जयंताय नमः। 799 सर्वविजयी। सर्व विषयम ज्ञानम अस्य इति सर्व विषयांचं ज्याला ज्ञान आहे असा जो तो सर्वविद। आभ्यंतरान म्हणजे आंतरिक रागादीन, आंतरिक राग, आसक्ती वगैरे, आणि बाह्यान हिरण्याक्षादीन म्हणजे हिरण्याक्ष वगैरे बाहेरचं, च दुर्जयान अशा जिंकण्यास कठीण असलेल्या, जेतुमशीलम यांच्यावर विजय मिळवणारा हे ज्याचं रूप आहे असा तो जयी। आणि सर्वविच्छ असो जयीच जो सर्व ज्ञान असणारा, सर्व जाणणारा आहे आणि कायम विजय मिळवणारा असा जो आहे तो सर्वविद जयी। असा सर्वज्ञ आणि कायम विजयी तो सर्वविद जयी। ओम सर्वविद जयीने नमः। 800 सुवर्णबिंदुः। बिंदवः अवयवः हातपाय किंवा भाग, सुवर्ण सदृशा अस्य इति जे सोन्यासारखे असतात असा जो तो सुवर्ण बिंदुः। किंवा आप्रणखात म्हणजे वरती नखाच्या टोकापासून सर्व एव सुवर्णः शोभनः सर्व काही ज्याचं सुवर्णासारखं सुंदर उत्कृष्ट असतं असा जो तो सुवर्ण बिंदुः। किंवा वर्णः अक्षरम बिंदुःच म्हणजे अक्षर, स्वर आणि अनुस्वार यस्मिन मंत्रे ज्या मंत्रात आहे, तत् मंत्रात्मा त्या मंत्राच्या रूपात जो असतो तो सुवर्ण बिंदू म्हणजे सुंदर स्वर, अक्षर आणि वर बिंदू असतं म्हणजेच ओंकार, हे ज्याचं रूप आहे तो सुवर्ण बिंदुः। सोन्यात सारखा दीप्तिमान चांगल्या अंकिका
अंगकांतीचा जणू केंद्रच असलेला आणि ओंकारात सामावलेला किंवा ओंकार स्वरूप ज्याच्यामध्ये अ, उ आणि म असे 3 बिंदू सामील आहेत असा जो तो सुवर्णबिंदू. ओम सुवर्णबिंदवे नमः.